नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राहुल दवणे। आज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत। टोमॅटोची कंडिशन बघत असाल तर या प्रकारे आपल्याला माल लागलेला दिसत आहे। आणि आपण दुसरं ऑब्झर्वेशन केलेलं आहे जेव्हा टोमॅटोमध्ये फिरत असताना, जे की या प्लॉटला अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइटचे सिम्पटम्स आढळून आलेले आहेत। हे अर्ली ब्लाइट येऊन गेलेलं आहे। जेव्हा अर्ली ब्लाइट येतो तेव्हा आपल्याला टोमॅटोच्या पानावर असे ठिपके दिसत असतात, तर त्यावेळेस समजायचं की बाबा आपल्या टोमॅटोला अर्ली ब्लाइट आलेलं आहे। आणि आताच्या कंडिशन बघत असता आपल्याला लेट ब्लाइटचे पूर्णतः सिम्पटम्स पानावर, खोडावर आणि पूर्ण फळावर पण दिसत आहेत, जे की या प्रकारे झालेलं आहे। या प्रकारे झाड पूर्णतः झालेलं आहे, जे की खोडावर पण सिम्पटम्स आढळलेले आहेत। तर यासाठी आपण उपाययोजना करणं फार आवश्यक आहे, जे सुरुवातीपासून आपण म्हणतो, जसे की कॉपर बेस्ड फंगीसाइड असतील ते यूज करायला हवे, किंवा सायमॉक्झोनिल प्लस फेमोक्झोडिन या प्रकारचे जे बुरशीनाशक आहेत तर ते आपण आलटून पलटून द्यायला हवे। आता सध्या प्लॉटची कंडिशन हे या प्रकारे आहे आणि हे आपल्याला 2 असे रोग आढळलेले आहेत। तर यासाठी आपण सुरुवातीपासून नियोजन करणं फार गरजेचं आहे। जे की आपण व्हरायटी निवडत असतो टोमॅटोची, ते डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी निवडायची। आणि जेव्हा आपण पाण्याचा सोर्स देत असतो, पाणी जेव्हा टोमॅटोला देत असतो तर मेंटेन कंडिशनमध्ये ठेवायचं। तर या प्रकारे आता प्लॉटची कंडिशन दिसत आहे, तुम्ही बघू शकता। तर धन्यवाद।